तर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे भावांनो. तर आज आपल्याला जाणार आहे धानोऱ्याच्या यात्रेला. प्लॅन तो नव्हता जायचा, पण अचानक प्लॅन बनवायला. पण आपले प्लॅन काही असं नसतं की आपल्याला उद्या जाणार आहे गिद्या जाणार आहे असं नसते. आपले प्लॅन तर डायरेक्ट अचानकच होत असतं. धानोऱ्याच्या यात्रेला जाणं तर आहे, पण आपल्याला अजून माहित नाही धानोऱ्याची यात्रा कुकडे आहे. सगळ्यात पहिले मग आलो आम्ही पैसे फाटा. मग शुभमले म्हटलं तू गाडी चालव, म्हटलं मी मागे बसतो. म्हटलं थोडस पुढे आल्यावर तर या वावरामध्ये मला हरभरा दिसला, पण हरभरा कमी या वावरामध्ये संभारच जास्त दिसला. मग आलो आम्ही मध्यपूर मध्ये. मध्यपूरच्या पुढे दिसला आपल्याला हा शक्तिमानचा खांबा. कमेंट करून जरूर सांगा की ह्या खांब्याचं तुम्ही लहानपणी काय नाव ठेवलं. आणि मध्यपूरच्या पुढे आपली पळशी सुपो पळशी मधून 300 स्पीडनं गाडी काढली. पल्सरवर 2 जण आहेत हिटगू राहिले. आपल्या स्प्लेंडरले वावरातल्या राणीला कमी समजू राहिले. पण हे गाव आहे सुलसगाव. सुलसगावचं हे जगदंबा माता मंदिर आहे. मला काही माहित नव्हतं की धानोरा कुकडे आहे, तर मला हा रस्ता खूप आठवत जात. मग यायला विचारलं की ह्या टर्न पासून धानोरा किती किलोमीटर राहिला. आता काही जादा नाही राहिलं, म्हणत 3 किलोमीटर राहिलं. आणि यात्रेत गेल्यावर दिसला भाऊ आपल्याला आगीचे पायना. म्हटलं बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, पहिले आपल्याला बसण्या म्हटलं आगीचे पायना. रोडाच्या खाली उतरले नाही, हा गडी आपल्याला ऑटोग्राफ मागेला. त्या गड्याला 20 रुपयाचा ऑटोग्राफ देता की मग आम्ही निघलो यात्रेसाठी. थोडस पुढे आल्यावर मला असं वाटलं या भावानं मला पाहून बंद केलं का. यात्रेमध्ये आल्यावर पुष्पा 2 बी होता रे टाकीवर. यायला म्हटलं चला भाऊ लवकर बसू आपण आगीचे पायना मध्ये. रस्त्यात पुढे आलो, म्हटलं हे लोक काय पाहू राहिले. तर भाऊ अडी होता तमाशाचा आयटम. आणि तमाशे म्हटलं की आपल्याला हे बिलकुल नाही आवडत. अडी आम्ही चौघाई नाही घेतले भाऊ आगीचे पायण्याचे तिकीट. मग बसलो भाऊ आगाची पायण्यामध्ये. आगाची पायण्यात बसल्यावर बी काही एवढा जीव घाबरला नाही, पण 2-4 चक्रा मारून पण पैसा वसूल झाला. सगळे डेंजर जर आयटम म्हटलं तर हाय भाऊ ड्रॅगनले राहू दिला बाजूला. मग आलं यात्रा इंडियाला. यात्रेत दिसली आपल्याला KGF मधली रॉकीबाईची बंदूक. यात्रेमध्ये आल्यावर हे पाणी प्यायची बॉटल दिसली मला मातीची. रुश्याम पार्सल आयटम बी घेतलं तर द्यायला वेळेचा. अडी बाहेरच चालू होता सारखं. अडी छोट्या दिदीची थोडीशी मदत करून मग निघलो आम्ही घरा.